उमराट हेदवीची ग्रामदैवता श्री नवलाई देवीचा देव दिवाळी निमित्त उत्सव, भाविकांची अलोट गर्दी। बगाडाची शिवकालीन पद्धतीची रचना। गुहागर तालुक्यातील उमराट हेदवी गावची ग्रामदैवता श्री नवलाई देवीचा देव दिवाळी निमित्त बगाडा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असतो। या उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटकांसह भाविक उपस्थित होते। या बगाडा उत्सवामध्ये श्री नवलाई देवीच्या मंदिरासमोरील 20 फूट उंचीच्या लाकडी खांबावर 40 फूट लांबीची लाट गोलाकार फिरवली जाते। शिवकालीन पद्धतीची ही रचना असून लाटेच्या दोन्ही टोकांना काकरांबी या झाडाच्या वेली बांधल्या जातात। शेकडो वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या देवीच्या मंदिरासमोरील प्रांगणात गावातील मानकरी यांनी नवस्फूर्ती स्वतःच्या पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून घेऊन देवीच्या नवसाचा जयघोष करत लाटेवर स्वार होतात। त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारची इजा होत नाही। हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे। देवीच्या मानाचा आकडे टोचण्याची परंपरा आजही कायम आहे। यावर्षी मानाचा आकडा हुक यशवंत विठ्ठल गावनंग यांनी 5 फेऱ्या पूर्ण केल्या व नवसाचा आकडा सचिन सखाराम गावनंग उंबराट धारवाडी यांना टोचण्यात आला। त्यांनीही 5 फेऱ्या पूर्ण केल्या। मुखामध्ये आकडे टुपले नवसाला पावले असा मुखात नामघोष करत हातामध्ये घंटा वाजवत प्रदर्शना पूर्ण करतात। आकडा टोचण्याचा मान हेदवीचे अनंत राऊत व कुटुंबाला असतो। हे श्रद्धेने नवलाई देवीचे काम करत आपल्या कौशल्याने ते आकडे टोचत असतात। देवीच्या साक्षात्काराला आव्हान देण्यासाठी ब्रिटिश काळापासून आतापर्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेक जण पुढे आले। मात्र देवीच्या श्रद्धेचा साक्षात्कार झाल्यावर ते सुद्धा देवीचे भक्त झाले। देवीकडे बोललेले व पूर्णत्वास गेलेले नवस फेडण्यासाठी आकडे टुपवून घेताना त्या दिवशी सूर्योदयापासून आकडे टुपवून घेईपर्यंत तोंडातील थुंकीही पोटात न घेता भक्तगण उपवास करतात। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।